नमस्कार. झुंजार 137 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे. झुंजार 137 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 7 मे 2026 धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अखेर 1 मे कामगार दिनाच्या दिवशी आत्महत्या केलेल्या भूविकास बँकेच्या महिला कर्मचारी बीबी केशवराव पाटील यांचे पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांनी घेतला अखेरचा श्वास. धाराशिव, उस्मानाबाद जिल्ह्यातील उपजिल्हा अधिकारी व सतत घोटाळ्यात चर्चेत असलेले बीडला जिल्हाधिकारी म्हणून वादग्रस्त ठरलेले घोटाळेबाज जिल्हाधिकारी अविनाश पाठक व महामार्ग जमीन भूसंपादन घोटाळ्यात केली त्यांना लातूरात अटक. सुरू आहे मोठी कारवाई, कारण घोटाळा आहे 241 कोटी 62 लाख रुपयाचा. चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेने केली आत्महत्या. वारंवार घेतला जात होता सासरकडून संशयावर आळ. बाली शिंदे असे आहे महिलेचे नाव. धनंजय काळे यांच्या फिर्यादीवरून सासरच्या 5 जणांवर झाला गुन्हा दाखल. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 संभाजीनगर ते सोलापूर या महामार्गावरील सर्व पेट्रोल पंप आहेत बहुतांश बंद. वाहन चालकांची होत आहे या इंधनावरून तारांबळ. धाराशिव जिल्ह्यात एक अपहरण आणि 2 लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या. मुरुम, तुळजापूर, शिराळा 2 पोलीस ठाण्याच्या दप्तरी झाल्या गुन्ह्याच्या नोंदी. आरक्षणाचे कोणत्याही प्रकारचे तुकडे होऊ न देण्यासाठी अनुसूचित जातीच्या लोकांनी एकत्र येऊन संघटन मजबूत करण्यासाठी 9022220075 या क्रमांकावर मिसकॉल देऊन आरक्षणाचे रक्षण करण्याचे केले आवाहन. नगर परिषदेचे निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी प्रभाग क्रमांक 20 मध्ये मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभाग क्रमांक 20चे नगरसेवक विलास लोंढे यांनी घेतले मोठे शिबिर. शिराढोण तालुका कळंब येथील सरपंच लक्ष्मी दिलीप मेहत्रे यांना दिला राज्य शासनाने दिलासा. पाणी पुरवठा कामामुळे त्यांना ठरविले होते अपात्र. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला अपात्रतेचा आदेश रद्द. जिल्हाभरात अवकाळी पावसाचा इशारा. घोंगावत आहेत आकाशात पावसाचे ढग. उद्या मात्र वाढेल परत उष्णता. तुळजापूरचे देवानंद रोचकरी यांची हर्सुल कारागृहामध्ये रवानगी. छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाने सुनावली सजा. मुख्य अधिकारी यांना नगर परिषदेमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये झाली होती मारहाण, यामुळे मिळाली त्यांना सजा. तुळजापूर येथील मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी नगर परिषद पोलीस प्रशासन तयारीनिशी झाले सज्ज. महाद्वार रोडवरील अतिक्रमणे पूर्णपणे हटवली. इतरत्र ठिकाणीची देखील अतिक्रमणे पूर्णपणे हटवणार. या होत्या धाराशिव उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार 137 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच पाहत राहा झुंजार 137 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल व ब्लॉग ही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.